सत्य बातमीसाठी, बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादळ या वाहिनीला सबस्क्राइब करा। आंधळ्या प्रजेचे आंधळे राजे, रिक्षा सरकारच्या बोगस रस्त्याविरोधात दिव्यांगांचं भीक मागो आंदोलन। जास्त नाही, कमिशन तर सुटेल अधिकाऱ्यांचा। 8 वर्षापूर्वी राज्य महामार्गाचा दर्जा असलेला शहापूर मुरबाड खोपोली रस्ता राष्ट्रीय महामार्ग जाहीर झाला आणि 3-4 तालुक्यातील जनतेला हायसं वाटलं। त्यानंतर सुरू झालेले अनेक प्रकल्प पूर्णत्वास गेले, मात्र या महामार्गाला कसली बाधा झाली आहे हे मात्र अजूनही कुणाला कळालं नाही। शासनाचा हलगर्जीपणा म्हणा, प्रशासनाची भावना शून्यता म्हणा, लोकप्रतिनिधींची निष्क्रियता म्हणा, ठेकेदाराचा बेजबाबदारपणा म्हणा की जनतेची बेपर्वा वृत्ती म्हणा, कारण काहीही असलं तरी रस्ता मात्र पूर्ण होत नाही। शहापूर सापगाव रस्त्याने अनेक बळी पाहिले, अनेक अपघात पाहिले, धुळीचे लोट पाहिले आणि पाण्यात भरलेले टपकेही पाहिले। ग्रामपंचायत सदस्यांपासून केंद्रीय मंत्र्यांपर्यंत अनेक आजीमाजी लोकप्रतिनिधींनी हा विडा उचलत मीच काम करणार असा डंका पिटला, बॅनरबाजी केली, मात्र एकालाही आपल्या शब्दाला जागता आलं नाही। अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं झाली, पण कुंभकर्णी झोपेत असलेल्या शासनाला आणि प्रशासनाला मात्र जाग आली नाही। बरं, शेकडो हजारो लोक या रस्त्यावरून रोजच प्रवास करत असतात, असंख्य बाधित आहेत, बेहाल आहेत, मात्र जेव्हा आंदोलन होतं तेव्हा 25-30 आंदोलकांव्यतिरिक्त कुणीही प्रत्यक्ष सहभागी नसतं। दिवस रात्र सोशल मीडियावर दंड थोपटणारे आंदोलनावेळी जेव्हा थंड होतात तेव्हा मात्र आंदोलनकर्त्यांनाही आंदोलनाची लाज वाटू लागते। आज सुदृढ तंदुरुस्त लोकांच्या थोबाडात मारावं असं आंदोलन एकलव्य दिव्यांग फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलं आहे। हाताने, पायाने, डोळ्याने दिव्यांग असलेल्या जागरूक नागरिकांनी प्रत्यक्ष भीक मागत 9,223 रुपये जमा केले आणि शहापूर तहसीलदारांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवले। सत्तेसाठी बिनकामाच्या योजना राबवणाऱ्या पण अत्यावश्यक प्रकल्प राबवण्यासाठी पैसा नाही म्हणणाऱ्या रिक्षा सरकारच्या मुस्कटात दिव्यांगांनी मारलेली ही जोरदार चपराक आहे, अशीच चर्चा सर्वत्र रंगली आहे। 8 वर्ष झाले रस्ता खड्ड्यात आहे, अनेक आंदोलन झाली, शासनाने रस्ता बनवला नाही। कारण आम्हाला अशी ऐकायला मिळाली की बाबा शासनाकडे निधी नाहीये। मात्र जर शासनाकडे निधी नाहीये तर मग तो निधी आणायचा कुठनं? आणि आम्ही तर दिव्यांग लोक, आम्ही जॉब नाही करत, आम्ही सामान्य माणसं आहेत। मग अशा वेळेला आम्हाला कुठेतरी वाटलं चला आपण या रस्त्यावर भीक मागूयात, याच रस्त्यातून जो पैसा उपलब्ध होईल तो निधी म्हणून आपण सरकारला जमा करूयात आणि निदान सांगूयात का 8 वर्ष धूळ खात असलेल्या या रस्त्यावर निदान एक लेअर तरी मारा डांबरायचा, जेणेकरून आमचा दिव्यांगांचाही प्रवास सुकर होईल आणि या शहापूरमध्ये झोपलेल्या जनतेचाही प्रवास सुकर होईल।